हे गायज, इट्स डे 2 ऑफ आर ट्रिप आणि इट्स 1 Jan. सो आम्ही तिघींनी डिसाईड केलं की न्यू इयरची सुरुवात पण प्रेमानंद महाराजींचं दर्शन घेऊन करावं. न्यू इयर वाईब्स तर खूपच छान होते आणि महाराजींचं ब्लेसिंग सुद्धा मिळालं. आफ्टर दॅट आम्ही ऑटो करून परत रूमवर गेलो. थोडं टचअप करून इट वॉज टाइम फॉर सम फोटो सेश. त्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट करायला एका प्लेसवर थांबलो अँड देन वी हेडेड स्ट्रेट टू रमन रेती. रमन रेती ही अशी प्लेस आहे जिथे बाळकृष्ण या रेतीत खेळले होते. मंदिर खूप सुंदर डेकोरेटेड होतं आणि इथली वाईब तर फुल ऑन होती. सो आम्ही सुद्धा इथे डान्स केला आणि खूप एन्जॉय केलं. अगदी लहान मुलांसारखे सगळी लोक इथे या रेतीत लोळत होते, खेळत होते. आम्ही सुद्धा आमचं चाइल्डहुड रिलीव्ह केलं. इट वॉज सो फन. या रेतीची एक खास बात होती, ही रेती झटकल्यावर निघून जात होती, म्हणून नवीन कपडे घालून सुद्धा कपडे स्टिल फ्रेश राहत होते. रमन रेतीच्या ऑपोजिट इथे खूप सारे डिअर होते. आम्ही त्यांना खाऊ सुद्धा घातलं. खरंच खूप क्यूट. आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन वॉज 84 खांब टेम्पल. या प्लेसची एक मिस्टिरियस बात अशी आहे की इथे 84 खांबे आहेत, पण कोणीही त्याला 84 अजून काउंट केले. दे हॅव आयदर काउंटेड मोर दॅन 84 ऑर लेस. इथे आणखीन छोटे छोटे टेम्पल सुद्धा होते. आम्ही इथे गौ सेवा केली आणि मंकीज आणि गायला थोडे बनानास पण दिले आणि इतकी मजा येत होती की ते कॅच खेळत होते. नेक्स्ट आम्ही गेलो ब्रह्मांड घाटला, जिथे मा यशोदांनी कृष्णाजीच्या मुखमध्ये ब्रह्मांड पाहिलं. नंतर आम्ही गेलो चिंताहरण महादेव टेम्पल, जिथे खूप पीसफुल वाइब्स होते. अँड आवर लास्ट डेस्टिनेशन फॉर द डे वॉज गोकुळ, जिथे कृष्ण भगवाननी आपलं चाइल्डहुड स्पेंड केलं. आम्ही इथे गावात फिरलो आणि छोटे छोटे टेम्पल सुद्धा पाहिले आणि इथे एक मेन टेम्पल होतं जे बलराम देवांचं होतं, हु इज कृष्ण भगवान्स एल्डर ब्रदर. इथे फिरायला आम्ही एक गाईड केला हु अग्रीड फॉर ₹100, पण पंडितच्या चक्करमध्ये नाही पडायचं, कारण हे जागोजागी बसवून डोनेशन्स मागतात. रिटर्न येताना गोकुळमध्ये सुद्धा पाऊस पडला आणि मग आम्ही रूमवर जाऊन दमून झोपलो. थँक्स फॉर वॉचिंग.